जायखेडा ग्रामपंचायतीचे टाळे प्रशासनाने उघडले, पण आंदोलनाचा प्रश्न सुटला का? चौकशीचा मुद्दा कायम, हिशोबाचा प्रश्न कायम, आंदोलकांचा विरोध कायम. मग ग्रामपंचायत कार्यालयाचे टाळे उघडण्याची घाई नेमकी कशासाठी? नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. जायखेडा ग्रामपंचायतीच्या कारभारातील हिशोब, पारदर्शकता आणि चौकशीच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला आता नवे वळण मिळाले आहे. आंदोलकांचा विरोध असतानाही प्रशासनाकडून ग्रामपंचायत कार्यालयाचे टाळे उघडण्यात आले. मात्र या कारवाईनंतरही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तालुक्याबाहेरील स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी समिती गठीत करावी आणि ग्रामपंचायतीचा संपूर्ण हिशोब ग्रामस्थांसमोर पारदर्शकपणे सादर करावा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. मात्र प्रशासनाने तालुक्यातीलच अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमल्याने या समितीच्या निष्पक्षतेवर आंदोलकांनी यापूर्वीच आक्षेप घेतला आहे. आता प्रशासनासमोर काही थेट सवाल उपस्थित होत आहेत. आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांवर ठोस निर्णय झालेला नसताना टाळे उघडण्याची आवश्यकता का भासली? आंदोलकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात आला का? चौकशी समितीबाबतचा आक्षेप दूर झाला आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायतीचा संपूर्ण हिशोब ग्रामस्थांसमोर पारदर्शकपणे मांडण्यात आला आहे का? कारण कार्यालयाचे टाळे उघडले असले तरी ग्रामस्थांच्या प्रश्नांचे टाळे अजूनही उघडलेले नाही, अशी भूमिका आंदोलकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता केवळ कार्यालय सुरू करणे पुरेसे आहे का, की आधी ग्रामस्थांच्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे देणे आवश्यक आहे? हा प्रश्न प्रशासनाच्या भूमिकेवर निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. आंदोलकांनी स्पष्ट केले आहे की स्वतंत्र चौकशी समिती आणि पारदर्शक हिशोबाबाबत ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम राहणार आहे. त्यामुळे आता पाहावे लागेल, प्रशासन आणि आंदोलकांमध्ये संवादातून तोडगा निघतो का? स्वतंत्र चौकशी समितीची मागणी मान्य होते का? आणि ग्रामपंचायतीचा संपूर्ण हिशोब ग्रामस्थांसमोर येतो का? याकडे आता संपूर्ण जायखेड्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत. 24x7 न्यूज रिपोर्ट. उमेश मोरे, मुख्य संपादक, 24x7 न्यूज रिपोर्ट, जायखेडा सटाणा. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. नमस्कार, मी अतुल जयवंतराव पाटील, गट विकास अधिकारी, पंचायत समिती बागलाण. जायखेड्याचे नागरिक बापूजी मोगरे यांनी मागील 5-7-10 दिवसापासून लाक्षणिक उपोषण ते करीत आहेत. त्या अनुषंगाने आज माझी गावाला तिसरी भेट आहे. पहिल्या भेटीत आम्ही त्यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या मागणीनुसार त्यांनी जे कागदपत्र मागितले आहेत, अशी जी त्यांची मागणी होती त्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली आणि ग्रामपंचायतीला सदर कागदपत्र देण्यात यावे असा एक लेखी आदेश दिला आणि त्याच्यात 2 दिवसाची मुदत दिली. परंतु नंतर 2-3 दिवसानंतर आम्ही म्हणजे शुक्रवारी भेट दिली आणि त्याच्यात ग्रामपंचायतीने कागदपत्र जे आहे ते अपूर्ण दिलेले आहे असे आढळले. म्हणून आम्ही उपोषणकर्त्यांची पुनश्च चर्चा केली आणि त्यावेळी ग्रामपंचायत बंद करून ग्रामपंचायतीला सील लावावं, ग्रामपंचायत अधिकारी यांना तेथे काम करण्यापासून मज्जाव करावा आणि एक समिती नेमून सदर ग्रामपंचायतीची 3 वर्षाची चौकशी करावी असं त्यावेळेस मान्य केलं आणि त्याप्रमाणे आम्ही तात्काळ तसा आदेश केला. ग्रामपंचायत सील केली. ग्रामपंचायतीला नवीन ग्रामपंचायत अधिकारी श्री सावंत यांची नियुक्ती केली. त्यांनी कामकाजसुद्धा सुरू केलं आणि तिसरी एक जवळपास 10 लोकांची समिती, ज्यात गट विकास अधिकारी अध्यक्ष, उपअभियंता, सहाय्यक गट विकास अधिकारी, 4 शाखा अभियंता, 3 विस्तार अधिकारी अशी एक समिती गठीत करून आदेश लाक्षणिक उपोषणकर्त्यांना दिला. त्याप्रमाणे ठरल्यानुसार आज आम्ही इथं आलो आणि आमचं कामकाज सुरू केलेलं होतं. परंतु उपोषणकर्त्यांनी सदर समिती आम्हाला मान्य नाही असं लेखी आज दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता त्यांनी जे निवेदन दिलं आहे त्याच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर पत्रव्यवहार करतो आणि एक नवीन समिती देण्याबाबत मान्य करतो आणि त्याप्रमाणे पुढील कामकाज केलं जाईल. तरी माझं परत
श्री मोगरे यांना विनंती राहील की आपण आपलं आंदोलन थांबवावं, जेणेकरून जिल्हास्तरीय समितीला पुरेसा वेळ मिळेल आणि अजून एक चांगली पारदर्शक चौकशी होईल. एवढंच मी बोलू शकतो. धन्यवाद. उपोषणकर्त्यांचं म्हणणं असं आहे की त्यातील बरेच लोकांनी त्याच्याशी संबंधित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु समिती बरीच मोठी आहे आणि त्याच्यात वर्ग 2 व 1 दर्जाचे 3 अधिकारी आहेत, त्यामुळे मान्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे.